नमस्कार. आज आपण प्रयोग म्हणजे काय ते अभ्यासूया. त्यासाठी एक वाक्य बघूया. वाक्य आहे मी पत्र लिहितो. वाक्य बघा, मी पत्र लिहितो. आता या ठिकाणी लिहिणारा कोण आहे तर मी. मग मी हा काय झालेला आहे कर्ता. लिहिले जाणार ते काय आहे पत्र. पत्र काय झालं कर्म. तर वाक्यातील क्रिया कोणती आहे तर लिहितो. लिहितो हे काय झालेलं आहे क्रियापद आहे. लिहितो हे क्रियापद आहे. मग वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याप्रमाणे बदलत असते. वाक्यातील कर्ता क्रियापद कर्म क्रियापद या संबंधालाच आपण प्रयोग असे म्हणतो. थोडक्यात कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी रचना जुळणी असते तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. प्रयोग हा शब्द संस्कृत प्र अधिक युज म्हणजे योग यावरून तयार झालेला आहे. प्रयोगाचे 3 प्रकार आहे ते बघूया. 1 कर्तरी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग, 3 भावे प्रयोग. आता कर्तरी प्रयोगाची काही वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. पहिले वैशिष्ट्य आहे कर्ता प्रथम विभक्तीत असतो. दुसरे वैशिष्ट्य आहे कर्म असल्यास ते प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असते. तिसरे वैशिष्ट्य आहे वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलते. ही झाली कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये. आता आपण कर्तरी प्रयोगाचे एक उदाहरण बघूया. खालील वाक्यामध्ये जाणे हे क्रियापद कर्त्याप्रमाणे बदललेले दिसते. पहिलं वाक्य तो शाळेत जातो. दुसरं ती शाळेत जाते. तिसरं वाक्य ते शाळेत जातात. चौथं वाक्य तू शाळेत जातोस. या ठिकाणी कर्तरी प्रयोग जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे असते. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार आहेत. 1 सकर्मक कर्तरी प्रयोग, 2 अकर्मक कर्तरी प्रयोग. त्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. मांजर दूध पिते हे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. यामध्ये मांजर कर्ता, दूध कर्म, पिते क्रियापद आहे. त्याऐवजी तो दूध पितो, ती दूध पिते, ते दूध पितात असे वाक्य होतील. या वाक्यात कर्त्याच्या लिंग, वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलते व वाक्यात कर्म आहे म्हणून हे वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचे आहे. मग सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर ज्या कर्तरी प्रयोगात वाक्यातील क्रियापद सकर्मक असते तो सकर्मक कर्तरी प्रयोग होय. दुसरा प्रकार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापद अकर्मक असते तो अकर्मक कर्तरी प्रयोग होय. उदाहरण बघूया. मी बागेत पडलो. हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. कर्ता मी, क्रियापद पडलो. या वाक्यामध्ये कर्म नाही. येथे पडणारा कोण तर मी हा कर्ता व पडण्याची क्रिया कोणाला घडली तर ती पडण्याची क्रिया कर्त्यावर घडलेली आहे. मी पडलो या वाक्याला पूर्ण अर्थ आहे. मी पडलो या वाक्याला पूर्ण अर्थ आहे म्हणून पडलो हे क्रियापद अकर्मक आहे. पडलो हे क्रियापद अकर्मक आहे. मग अकर्मक क्रियापद तर कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याच्याच ठिकाणी लय पावत असेल तर ते अकर्मक क्रियापद असते.
तर ते कोण असतं, तर अकर्मक क्रियापद असते. अशा रीतीने आपण कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पण अभ्यासले. एक आहे सकर्मक कर्तरी प्रयोग, दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग.